नाशिकमधले कांदा उत्पादक शेतकरी अजूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही। कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाहीये। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने 22 मार्चला घेतला। आजपासून त्याची अंमलबजावणी होणार होती, मात्र निर्यात शुल्क रद्द केल्याचं नोटिफिकेशन अपलोड न झाल्याने व्यापारी शेतकरी संभ्रमात आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली। 1 तारखेपासून हे निर्यात शुल्क रद्द होणं अपेक्षित होतं। आज 1 तारीख आहे, मात्र अद्यापही नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाहीये। कारण जी सिस्टीम होती त्या सिस्टीममध्ये अद्यापही अपडेट करण्यात आलं नसल्याची माहिती व्यापारी वर्गाकडून मिळते आणि त्यामुळेच JNPT पोर्टच्या बाहेर काही कांद्याच्या गाड्या उभ्या असल्याची देखील माहिती मिळत आहे। व्यापारी आपल्यासोबत आहेत। दादा, काय माहिती आपल्यापर्यंत? आजपासून निर्यात शुल्क हे रद्द होणं अपेक्षित होतं। केंद्र सरकारने जो निर्णय डिक्लेअर केला होता की 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क हे 20% पूर्णपणे हटवले जाईल, परंतु त्यांच्या सिस्टीमला ते अद्याप अपडेट केले नसल्यामुळे आम्ही ज्या व्यापाऱ्यांनी कंटेनर भरलेले आहेत परदेशासाठी ते सर्व आता JNPTमध्ये आहेत। जोपर्यंत सिस्टीम अपडेट होत नाही तोपर्यंत ते आमचे 20% निर्यात शुल्क हटले जाणार नाही। त्या हिशोबाने लोडिंग काही झालेली नाही आहे आणि लवकरात लवकर ते निर्यात शुल्कचे जर अपडेट सॉफ्टवेअर अपडेट झाले तर निश्चितच आमचा जो जाणारा माल तो जाईल। शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना काही प्रमाणात फायदा होईल, मात्र अद्यापही निर्यात पूर्णपणे खुली झाली नसल्याचं, म्हणजेच निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केल्याचं अपडेट झालं नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचबरोबर व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी नाशिकमधून होत आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।